ज्ञानेश्वरी अध्याय 14 भाग पहिला. या 14व्या अध्यायाचे नाव गुणत्रय विभाग योग असे आहे. नावाप्रमाणेच यात सत्व रज तमादी त्रिगुणांचे वर्णन केलेले आहे. पाहूया. अर्जुनाने अधिक श्रवणाची इच्छा केल्यामुळे मोक्षसिद्धीविषयीचे आणखीन ज्ञान भगवंतांनी या अध्यायात सांगितले आहे. त्यातही या त्रिगुणात्मक प्रकृतीच्या बंधनातून सुटण्यासाठी यामध्ये मार्गदर्शन आहे. असंग आत्म्याला या त्रिगुणांचा संयोग कसा घडतो, ते गुण कसे कोणते याविषयी भगवंत विवेचन करणार आहेत. अध्यायाच्या सुरुवातीला श्री ज्ञानोबा माऊलींनी मोठ्या प्रेमाने आणि आदराने त्यांचे गुरु श्री निवृत्तीनाथ आणि गुरुतत्व यांची महती वर्णिली आहे. आणि गुरुकृपेमुळेच मी हा गीतार्थ सांगायला पात्र ठरलो असे आवर्जून नमूद केले आहे. पुढे गुरूंनी प्रसन्नपणे अनुमती दिल्यानंतर पुन्हा मग ते गीताख्यानाकडे वळले आहेत. माऊली म्हणतात, मागील अध्यायात भगवंतांनी क्षेत्रज्ञ किंवा प्रकृती पुरुष यांच्या संयोगामुळे जग उत्पन्न होते आणि त्रिगुणात्मक अशा प्रकृतीच्या संगतीने आत्मा सुखदुःखाचे भोग भोगतो असे सांगितले. खरे तर तो मूळचा गुणातीत असून तरीही प्रकृती संगाने तो बंधनात पडतो. जर तो गुणातीत आणि असंग आहे तर त्याला गुणाचा प्रकृतीचा संग कसा काय घडतो, ते गुण कसे, किती, कोणकोणते आहेत, या सगळ्याचे विवरण या प्रस्तुत अध्यायात भगवंतांनी केले आहे. भगवंत म्हणाले, अर्जुना, तुझ्या बुद्धीत हा प्रकृती पुरुष विवेक चांगला ठसावा म्हणून मी पुन्हा तुला हे सांगत आहे. वास्तविक हे ज्ञान आपलेच असूनही देहासक्ती, विषयासक्ती, स्वर्गसुखाची आस या सर्वांचा अडथळा असल्यामुळे ते आपल्याला म्हणजेच मनुष्य मात्राला दुरावले आहे. तुझे आहे तुझपाशी म्हणतात ना तसे. अग्नीमुळे गवत जसे पूर्णपणे जळून खाक होते, तसे हे गवतासारखे स्वर्गसुखादी मिथ्याज्ञान किंवा अज्ञानच म्हण खऱ्या आत्मज्ञानरूपी ज्ञानाग्नीने जळून जाते. आत्मज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान हे अग्निस्वरूप आहे, तर स्वर्गसुखादी सगळी मिथ्याज्ञाने किंवा अज्ञाने ही गवतासारखी आहेत. त्यामुळे आत्मज्ञानाने सारे काही जळून जाते. किंवा एकदा आत्मज्ञानाचा उदय झाला की बाकी सर्व मिथ्याज्ञाने किंवा अज्ञाने लयालाच जातात. म्हणून हे आत्मज्ञानच उत्तम ज्ञान आहे. आणि एकदा हे ज्ञान झाले की मोक्ष किंवा मुक्ती ही ठेवलेलीच. वास्तविक ही मुक्त अवस्था आपल्यापाशी पूर्वीचीच अनादिसिद्ध अशी आहेच. ती कशी अशी वेगळी मिळवायची असे नाहीच आहे, ती आहेच आपल्यापाशी. पण अज्ञानाने त्यावर पडळ किंवा पडदा आलेला असतो, आवृत्त झालेली असते अज्ञानामुळे. आणि हे उत्तम ज्ञान विचारानेच प्राप्त होते. म्हणून विचारवंत लोक मनाला ताब्यात ठेवून मनाच्या बळावर संसाराला डोके वर करू देत नाहीत. संसाराला म्हणजे अज्ञानालाच म्हणा. इंद्रिय विषयांना मागे सारतात आणि सदैव ब्रह्मभावात राहतात. देहबुद्धीवर येत नाही. आता सामान्य मनुष्याला हे सगळे जरा कठीणच आहे. शेवटी माणूस म्हटलं की थोडंसं विषय उपभोगावा असं वाटतंच. तरीही विचाराने त्याला पायबंद घालायला पाहिजे. त्यावेळी ते माझ्याच तोलाचे बरोबरीचे होतात. हे जेव्हा महात्मे देहबुद्धीवर येत नाहीत, सदैव ब्रह्मभावात राहतात, तेव्हा ते माझ्याच तोलाचे किंवा बरोबरीचे होतात.
त्यांच्या माझ्यात भेद उरतच नाही. त्यांचे द्वैत भावाचे भानच संपून जाते. आता मी एक परब्रह्म असूनही अनेक देहांच्या पाशात त्या त्रिगणरूपी पारध्याकडून कसा गोवला जातो ते ऐक. मी स्वतः परब्रह्म असूनही गोवला जातो. त्या प्रकृतीला क्षेत्र किंवा शेत एवढ्यासाठीच म्हटले आहे की त्या शेतामध्ये मत्संबंध रूपी बीजाने अनंत प्रकारची भूते पिकतात. महद्ब्रह्म हे त्या प्रकृतीचेच नाव आहे. महद्ब्रह्म का? तर पंचमहाभूते, अहंकार, विषय आदी सर्वांचे विश्रांती घेण्याचे, विलीन होण्याचे हे स्थान आहे. सगळं हिच्या पोटात मावतं, म्हणून हिला महद्ब्रह्म असे नाव आहे. कोणी हिला माया म्हणतात, तर कोणी अव्यक्त प्रकृती असेही म्हणतात. काहीही असो, पण ही प्रकृती म्हणजे केवळ अज्ञान आहे. आपल्याला देह म्हणजेच आपले स्वरूप आहे असे वाटते आणि खऱ्या आत्मस्वरूपाचा जो विसर पडतो त्या विस्मरणालाच अज्ञान असे म्हणतात. आणि हे अज्ञान कसे आहे म्हणशील, तर दिवा घेऊन अंधार पाहायचा प्रयत्न करावा तसे. दिवा हातात घेतल्यावर अंधार पळूनच जाणार ना. कारण विचारांचा दिवा घेऊन अज्ञानरूप अंधार पाहू असे म्हटल्यास तो अज्ञानरूपी अंधार दिसेल का? किंवा दुसरे उदाहरण घे. दूध ढवळले की त्यातली साय जाते, दिसेनाशी होते. पण पुन्हा काही वेळ ते दूध स्थिर ठेवले की साय परत येते. अथवा मनुष्य जेव्हा जागृतीही नाही, स्वप्नही नाही आणि समाधी अवस्था म्हणजे ब्रह्मस्वरूपहून त्याच भावात राहणे, ब्रह्मभावात राहणे, जागृती नाही, स्वप्नही नाही आणि ब्रह्मभावही नाही असे असते, तेव्हा ती गाढ सुषुप्ती अवस्था असते. काहीच नाही, घन अज्ञान. या गाढ अवस्थेसारखे ते घन अज्ञान असते. त्या अवस्थेला जागृती म्हणावी तर तिथे काही व्यवहार वा हालचाल नसते. स्वप्नस्थिती म्हणावे तर त्या साधकास काही दिसतही नसते आणि समाधी स्थितीही नसते, कारण ब्रह्मभावही नसतोच. जशी गाढ झोप तसे हे अज्ञान. किंवा दूरवर काहीतरी वस्तू आहे खरी, काहीतरी आहे याची जाणीव होते, पण तो खांब आहे की आणखीन काही आहे हे तर कळत नाही. अथवा रात्रही झालेली नाही आणि दिवस तर संपून गेलेला आहे, असा जो संध्या समय. तसे मनुष्यास जेव्हा आभासमय विश्वाचेही ज्ञान नसते आणि ब्रह्मस्वरूपाचेही ज्ञान झालेले नसते, म्हणजे यथार्थ ज्ञान किंवा भ्रमज्ञान यापैकी काहीच नसते, संध्यासमयीसारखी ती अशी अवस्था, तिला अज्ञान अवस्था असे म्हणावे. आणि अज्ञानाने म्हणजे प्रकृती किंवा क्षेत्र, त्या रूपी अज्ञानाने झाकल्या गेलेल्या आत्म्यालाच, जीवाला क्षेत्रज्ञ असे म्हणतात. तो या प्रकृतीमुळे झाकून गेलेला असतो. स्वतःचे खरे स्वरूप विसरून, तो जीव स्वतःचे खरे स्वरूप विसरून अज्ञानाची झूल पांघरून असतो. तो क्षेत्रज्ञ असे म्हण. अशा प्रकारे अज्ञानरूपी प्रकृती म्हणजे क्षेत्र आणि त्याने वेष्टित किंवा आवृत्त झालेला जीवात्मा तो क्षेत्रज्ञ असा संबंध असतो. तो उत्तम प्रकारे लक्षात ठेव. हरिओम तत्सत. भाग पहिला समाप्त.